राज्यात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. प्रभाग रचनेमध्ये 4 मतदान कसे करावे याचा मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चला करूया व्हिडिओला सुरुवात. मतदान कसे करावे. मतदान केंद्रावर कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 4 ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतील. तुम्हाला मतदान एकूण 4 म्हणजेच अ जागा, ब जागा, क जागा आणि ड जागेसाठी करणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या संख्येनुसार या 4ही जागेची आखणी ईव्हीएम मशीनवर होईल. कदाचित या 4ही जागा 2 ईव्हीएम मशीनवर आखल्या जाऊ शकतात. 4ही जागेसाठी मतपत्रिकाचे रंग वेगवेगळे दिलेले असतील. अ जागेसाठी पांढरा रंग, ब जागेसाठी गुलाबी रंग, क जागेसाठी पिवळा रंग, ड जागेसाठी निळा रंग असेल. प्रत्येक मशीनवर उमेदवाराचे नाव आणि त्याचे निवडणूक चिन्ह असेल. अ जागेसाठी खालील योग्य उमेदवारासमोरील बटन दाबा. लाल कलरचा लाईट लागेल. याचा अर्थ अ जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. ब जागेसाठी हीच पद्धत वापरा. क जागेसाठी हीच पद्धत वापरा. ड जागेसाठी हीच पद्धत वापरा. एखाद्या निवडणूक जागेसाठी उमेदवार योग्य किंवा सक्षम वाटत नसेल तर मशीनवरील NOTA याचा अर्थ नन ऑफ अबोव्ह किंवा वरील पैकी नाही असा होतो. ते बटन दाबू शकता. पण जरा विचार करा, तुम्ही भारत देशाचे सक्षम मतदार आहात आणि तुमचं एक मत देशाचं भविष्य बदलू शकतं. त्यासाठी योग्य उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करा. ड जागेसाठी मतदान केल्यानंतर बजर वाजेल. याचा अर्थ तुमची 4ही जागासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. धन्यवाद. तुमचं मत हीच तुमची ताकद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.